गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुरुवात आपण गुरु वंदनेने करतो. गुरु काय आहे? गु रु गुरु. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे अंधकाराचा नाश करणारा गुरु, जो आपल्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन आणतो, अंधकाराचा अज्ञानाचा नाश करतो, तो गुरु. मग सद्गुरु कोण आहे? गुरुमध्ये आणि सद्गुरुमध्ये फरक आहे. जो शारीरिक लेव्हलवर भौतिक जीवनात आपल्याला सुबत्ता प्राप्त करून देतो, जो भौतिक नियमांचं पालन करतो, म्हणजे पैसे घेतो आणि आपल्याला शिकवतो, गणित शिकवतो, इतिहास शिकवतो, सायन्स शिकवतो, ट्युशन फीस घेतो, भौतिक नियमांचं पालन करतो. पण इथं सुद्धा शिकायचं की नाही शिकायचं आपल्या हातात असतं. चॉईस आपल्या हातात असते. आजकाल सगळेच मुलं शाळेत जातात, पण आमच्या काळात सगळेच मुलं शाळेत जात नव्हते. काही मुलं शाळेत जात नव्हते. त्यांचे आई वडील भले ते गवंडी काम करणारे का असत ना, गवंडी काम करणार आई बाप, पण मुलाला मात्र हातात छडी घेऊन, शमटी घेऊन, ती गुलमोहरची छडी असते ना, गुलमोहरची छडी, ती काढायची आणि त्याला मारत 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 शाळेत घेऊन यायचं. आम्हाला मजा वाटायची लहानपणी बघताना. वर्गात 1-2 तरी नगिने असे असायचे. 10-12 टॉप 10 हुशार असतात, काही मिडल क्लास असतात आणि काही एकदम बॅक बेंचर्स असतात. बॅक बेंचर्स, त्यांना शाळा आवडतच नाही. शाळा म्हटली की त्यांच्या पोटात दुखायला लागतं. आणि आई वडिलांनी, आता तर ट्युशन फीस भरमसाठ वाढलेल्या आहेत. आमच्या काळात 3 रुपये होती. 3 रुपये, ती पण माफ व्हायची सेकंडरी टीचरचा पोरगा असल्यामुळे. ट्युशन फीस वाढत 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 चालली आणि शिक्षण महाग होत चाललंय. मग याच्यात जे शिक्षण आपल्याला गुरूंकडून मिळतं, ते आपल्याला भौतिक जीवनात समृद्ध बनवतं. जे मुलं टॉप 10 मध्ये होते ते हुशारच होते. कुठे ना कुठे आज ते समाजात यशस्वी झालेलं मी बघतोय त्यांना. जे मिडल क्लास होते ते पण यशस्वी झालेत रडत कळत. आणि जे शेमट्या मारून 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 त्यांच्या आई वडिलांनी पुश करून 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 त्यांना शाळेत पाठवलं, ते आजही कोणी गवंडी काम करतंय, कोणी ठेकेदार झालंय. सांगायचा मुद्दा काय? जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती. हे टॉप 10 वाले होते, यांना शाळा आवडायची. यांनी गुरुने दिलेलं ज्ञान ग्रहण केलं. मिडल क्लास वाले, शाळा आवडते पण सुट्टी मिळाली तर चांगलंच आहे. शक्यतोवर आज सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल काय, अशा लोकांची संख्या जास्त असते. 5-6 मुलं असतात वर्गात की ज्यांना शाळा आवडते. आणि बघा, ज्यांना शाळा आवडते, जे इमानदारीने ज्ञान ग्रहण करतात, ते ट्रान्सफॉर्म होतात. कारण ते परिवर्तनशील असतात. आणि जे परिवर्तनशील नसतात ते बद्ध असतात. जे परिवर्तनशील नाहीत, याचा अर्थ बॅक बेंचर सगळे मठ्ठ असतात, मूर्ख असतात असं नाही. हा आयक्यू बद्दल मी बोलतच नाहीये. आयक्यू इक्यू हा वेगळा विषय आहे. बॅक बेंचर्स मध्ये सुद्धा काही टॅलेंटेड असतात. त्यांना स्कूल आवडत नाही, शाळेत जायला आवडत नाही, पण त्यांचा मेंदू तिसरीकडे खूप चालतो. ते यशस्वी होतात. माझा सांगायचा मुद्दा हा आहे,
गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे जो आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर करतो अशी व्यक्ती. मग गुरु कोण आणि सद्गुरु कोण? गुरु हा भौतिक पातळीवर असतो, भौतिक नियमांचं पालन करतो. आणि सद्गुरु काय करतो? तो निरपेक्ष असतो, तो निर्गुण निराकार असतो आणि तो आपल्या आत्मोन्नतीसाठी कार्य करतो, आपल्या आत्म्याची उन्नती व्हावी. त्या गुरुला या वैखरीतून बोलायची गरज नाही, तो परावाणीतून बोलतो. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. परावाणी ही मौन आहे. मौनम सर्वार्थ साधनम. त्याला याची बडबड करायची आवश्यकता नाहीये. आणि ज्या अर्थी मी तुमच्याशी बडबड करतोय, वैखरी वाणी तुम्हाला समजते, याचा अर्थ काय? मी भौतिक गुरु झालो, आध्यात्मिक गुरु नव्हे. आध्यात्मिक गुरुला बोलायची आवश्यकता नाही. मौनम सर्वार्थ साधनम. आणि इथं भौतिक नियमांचं पालन केलं जातं. इथं लेनदेन आहे, देशी तेव्हा घेशी. इथं भौतिक नियमांचं पालन केलं जातं. तुम्ही म्हणाल, सर तुम्ही तर आमच्याकडनं काहीच घेत नाही, तुम्ही तर आम्हाला आमच्याकडनं काहीच घेत नाही, निरपेक्षपणे करतात. नाही नाही नाही, तुम्हाला जरी दृश्य स्वरूपात हे निरपेक्ष वाटत असलं तरी हे निरपेक्ष नाही. इथं माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? तुमच्या आयुष्यात तुम्ही ट्रान्सफॉर्म व्हावं, ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आता कोणी ट्रान्सफॉर्म व्हावं? जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती. ज्याला माझं बोललेलं समजतं, ज्याला माझं बोललेलं समजतं